पाकिस्तान सोबतच्या क्रिकेट सामन्यावरून राऊतांनी मोदींना पत्र लिहिलंय। पाकिस्तान सोबत क्रिकेट सामने खेळणं अमानवी असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्यांचं रक्त अद्याप सुकलेलं नाहीये असं संजय राऊतांनी आपल्या पत्रात म्हटलंय। तर संजय राऊत काय ट्रम्पलाही पत्र लिहितील असा टोला आशिष शेलार यांनी लगावलाय। संजय राऊतांनी आपल्या पत्रात काय म्हटले आपण पाहतोय। पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचं रक्त अद्याप सुकलेलं नाही, तरी पाकिस्तान सोबत क्रिकेट सामने खेळणं अमानवीय आहे। आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत पाक सामन्यांना हिरवा कंदील देणं वेदनादायक। ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही तर आपण पाकिस्तान सोबत क्रिकेट कसे खेळू शकतो असा प्रश्न त्यांनी केलाय। ज्याने 26 महिलांचं सिंदूर पुसलं होतं, तुम्ही त्या माता आणि बहिणींच्या भावनांचा विचार केला आहे का? आपण पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळलो नाही तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यापार थांबवण्याची धमकी दिली आहे का? तुम्ही जाहीर केलं की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, आता रक्त आणि क्रिकेट एकत्र वाहू शकेल का? पाकिस्तान विरोधाच्या सामन्यामध्ये मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जातो, यात अनेक भाजप सदस्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे। पाकिस्तान सोबतच्या क्रिकेटला प्राधान्य देऊन तुम्ही देशाच्या लोकांच्या भावनांना निरर्थक मानत आहात असं संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे। तर पाकिस्तान आणि भारत यांच्या क्रिकेट सामन्यासंदर्भात खासदार संजय राऊत आणि आशिष शेलार यांची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूयात। मी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारला, पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्याची जी काय आपल्याला खुमखुमी आहे किंवा खाज आहे, त्यासाठी आपण पहलगाममध्ये जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना विचारलं का? त्यांच्या भावना समजून घेतल्यात का? आणि असं आपली कोणती मजबुरी आहे की तुम्ही पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणार आहात? एका बाजूला तुम्ही असं म्हणताय की पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही। पाकिस्तानला जे पाणी आपण देतो सिंधू नदीचं, ते आम्ही अडवू, पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही असं आपण म्हणताय। मग क्रिकेट आणि रक्त एकत्र कसं जाईल याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल। मुळामध्ये भूमिका केंद्रीय पातळीवरच स्पष्ट आलेली आहे। द्विदेशीय कुठलीही सामना मालिका होणार नाही। बहुदेशीय स्पर्धा ज्या असतात त्यामध्ये भारताने खेळू नये ही भूमिका भारताचे खेळाडू आणि खेळावर प्रेम करणं यांच्यावर जाचक राहील। आणि म्हणून बहुदेशीय स्पर्धेमध्ये भारत खेळणं हे खेळाडू, आंतरराष्ट्रीय संबंध, भारतीय नागरिक आणि खेळावर प्रेम करणारे यांना आवश्यक तीच भूमिका केंद्राने घेतली आहे। आणि राहता राहिलं पत्र तर संजय राऊत ते ट्रम्पलाही पत्र लिहू शकतात आणि त्यांचा आजकालचा आगाढ अभ्यास बघितल्यावर ते परलोकातल्याही कुठल्या नेत्याला पत्र लिहू शकतात।